हॅलो. राज्यनाट्य म्हटलं की एक वेगळ्या प्रकारचा उत्साह संचारतो मनात, बरोबर? माझ्याही मनात तसंच काहीसं चालू असतं राज्यनाट्य म्हटलं की. ऑब्विसली ते असणारच, कारण शेवटी आम्ही नाटक वेडे आहोत ना. मग मग काय झालं? येस, हा बरोबर प्रश्न आहे असं मला वाटतं. तर राज्यनाट्य, मग काय, प्रॅक्टिस चालू झाली. नाटक, दंगा, प्रॅक्टिस, दिवसभर तालमी, तिथेच जेवण, तिथेच खाणं, तिथेच डुलकी काढणं, सगळ्या गोष्टी डिपार्टमेंटमध्ये सुरू झाल्या. रोज लेक्चर करायची, लेक्चर करून डायरेक्टली वर यायचं आणि ऑडिटोरियममध्ये प्रॅक्टिस करायची, आपापले डायलॉग्स म्हणायचे. बरं, त्यामध्ये 3-4 कलाकार रिप्लेस झाले, त्यामुळे काही वेळेला त्या कलाकारांसोबत जुळवून घेणं थोडंसं अवघड जात होतं. पण अशाही वेळेला जुळवून घेणं भाग होतं, कारण आम्ही आर्टिस्ट आहोत, नाटक करणारे आहोत आणि आपल्याला एकाबरोबर नाही जुळलं तर दुसऱ्याबरोबर जुळवून घ्यावंच लागतं, कारण नाटक आपल्याला हेच शिकवतं. आणि नाटकात विश्वास असणं फार गरजेचं आहे, जे आमच्या प्रत्येक कलाकारावर असलाच पाहिजे, असं आमचं एक ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मग थिएटर गेम्स किंवा इतर ॲक्टिव्हिटीज केल्या की तो विश्वास दृढ होतो. आणि तसं बघायला गेलं तर विश्वास असावा, त्याशिवाय नाटक करता येत नाही. बट एनिवेज, सो मग तिथेच जेवणं, कधीतरी कुणीतरी जेवणाची सोय करायचं, सगळे एकत्र जेवायला बसायचे, कॉस्ट्युम आमचं आम्ही शिवले, आमचं आम्ही घातले, त्याच्यासाठी भरपूर कष्ट घेतले आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटनी. आणि एक महत्त्वाचं तर त्या कॉस्ट्युमच्या ह्याच्यासाठी आम्हाला बक्षीसही मिळालं. बरं, दुसरी गोष्ट अशी की ते कॉस्ट्युम आम्ही घरगुती पद्धतीने अगदी टेलरिंग मशीन डिपार्टमेंटमध्ये आणून शिवले होते, त्यामुळे ती एक मजा वेगळी होती. मग काही गोष्टी ज्या लागणार होत्या त्या पर्सनली जाऊन आम्ही घेऊन आलो. मी एकदा गेले होते महाद्वार रोडला, मला धोतर हवं होतं ग्रे कलरचं म्हणून, कारण मी मन होते ना राजाचं. मग राजाचं मन हे दोन्ही बाजूनी समान असतं, कधी इकडे कधी तिकडे असं नाही, दोन्ही बाजूनी समान बोलणारं असतं. मग ग्रे रंगाचं होतं जे न्यूट्रल असेल. मग अशा पद्धतीचे सगळे आम्ही कॉस्ट्युम्स वगैरे शिवले, त्याची तालीम झाली, रंगीत तालीम झाली आणि फायनली राज्यनाट्याचा दिवस आला. पळापळी, धावपळ, दुपारपासून जायचं, सेट लावायचा, कॉस्ट्युम्स तयार करायचे, मेकअपला बसायचं आणि नाटक सुरू करायचं. पडदा उघडला की त्या रंगमंचावरच्या अवकाशावर एकदा का आम्ही गेलो की आम्हाला दुसरं कशाचंही भान राहत नाही. चुका होतात, त्या चुका पोटात घेऊन नाटक पुढे चालू ठेवायचं. असं करत राज्यनाट्याचा 5 डिसेंबरचा प्रयोग झाला. नाटक हाऊसफुल होतं. मी सकाळी जाऊन माझ्या कुटुंबियांसाठी 21 तिकीटं घेतली होती. तशीच बऱ्याच लोकांनी आपापल्या कुटुंबांसाठी अनेक तिकीटं घेतली होती. माझे आई बाबा आले होते, सगळ्यांना माझा रोल आवडला, नाटकही छान झालं, एकंदरीत मजा केली. पण माझा त्यात आवाज बसला होता, खोकला झाला होता, सर्दी, ताप या सगळ्यात सुद्धा आम्ही नाटक केलं आणि ते सक्सेसफुलरित्या पार पडलं. सो अशी होती राज्यनाट्याची गंमत. आणखीन काही गमती जमती असतील तर तुम्हाला मी नक्की सांगेन. तुमच्या काही गमती जमती किंवा तुमच्या फील्डमध्ये घडणाऱ्या ज्या गमती जमती असतील त्या माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. ओके, बाय.